यांच्या विद्यमाने आज हा हर्षाचा सोहळा बंधून इथं साजरा होत असताना आज तुम्ही आम्हाला दोन्ही कलावंतांना, एक प्रबोधन करणाऱ्या कलावंतांना तुम्ही उपकृत केलं, आम्हाला बोललो, त्याबद्दल तुमचा मी बंधूंनो आभारी आहे. आमच्याकडून जे काही तुम्हाला मी चांगलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जे काही चांगलं आहे ते तुमच्याकडून घेतलेलंच बंधूंनो आहे, आणि जे काही वाईट असेल ते समजा माझा तो दुर्गुण असेल. पण बांधवांनो, जे जे काही मी सांगणार आहे ते बंधून त्यातून काहीतरी शिकायला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. त्याचबरोबर आज आमच्या बरोबर सहकारी कलावंत की ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे, आज त्यांच्याकडून बंधूंनो मला काहीतरी शिकायला मिळेल. बंधूंनो, मी शिकणारा कलावंत असल्या कारणाने अगदी छोट्यापासून मोठ्या कलाकारापासून मी शिकण्याचं काम करत असतो. तर बांधवांनो, मी अपेक्षा बाळगतो की आमच्या सहकारी कलावंत यांच्याकडून आम्हाला आजच्या दिवसाला काहीतरी शिकण्याला मिळेल अशी बंधूंनो अपेक्षा बाळगून मी या कार्यक्रमाला बंधूंनो सुरुवात करत आहे. कार्यक्रमाला भरपूर वेळ झाला आहे, त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आम्हाला तुम्हाला ऐकवायचं आहे, अशी अपेक्षा बाळगून बंधूंनो कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. लक्ष असू द्या. जय भीम, जय बुद्ध आणि जय भारत. विशेषतः या कार्यक्रमासाठी बंधूंनो, या गावाचं असं नाव आहे की ह्या गावातले कलावंत बांधवांनो, हा कलाकारांचं गाव आहे. कारण शिरसोली गाव ह्याची ओळख, कलाकारांच्या गावाची ओळख, की ज्या लोकांना आंबेडकरी चळवळीचा दशा आणि दिशा कळते, अशा पद्धतीचे बंधूंनो कलावंत इथं आहेत, अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत. म्हणून बांधवांनो, माझ्याकडून काही चुकलं तर नक्कीच मला तुमचं एक लेकरू म्हणून सांभाळून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो बंधूंनो. आणि नक्कीच ह्या कार्यक्रमामध्ये की ज्या आमच्या दोन्ही कलावंतांकडून मैत्रीचं, शांतीचं वातावरण इथे असेल अशीच अपेक्षा बाळगून बांधवांनो मी या माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. लक्ष असू द्या. जय भीम. आणि बंधूंनो, आमच्या गायिका सहचारिणी, आमच्या गायिका, सहकारी गायिका यांना मी या स्टेजवरती येण्यासाठी विनंती करतो. आणि नक्कीच त्यांची सर्वांची परवानगी घेऊन आणि तुमच्या परवानगीने बंधूंनो मी या प्रोग्रामला सुरुवात करत आहे. लक्ष असू द्या. जय भीम. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या तुमच्यासाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठी. बांधवांनो, लक्ष असू द्या. होईल, हळूहळू सगळं सेटिंग होईल चांगल्या प्रकारे. अपेक्षित नक्कीच. थोडा फक्त याला थोडासा आवाज या माईकचा एकदा फक्त वाढवून, एकदा
वादळाना वंदन आज आहे आणि क्रांतिकारी शूरवीरांना वंदन आज आहे. समतारूपी वादळांना वंदन आज आहे आणि क्रांतिरूपी शूरवीरांना अरे वंदन आज आहे. अरे झिजले जे जे सारंग मानवता कल्याणाला. अरे झिजले जे सारंग मानवता कल्याणाला त्या साऱ्या महापुरुषांना आज वंदन इथे आहे. वंदन इथे आहे. म्हणून मानवता कल्याणाचे धम्म प्रबोधन केले आहे. बुद्धाने मानवता कल्याणाचे धम्म प्रबोधन केले आहे. अरे अष्टांगिक मार्ग जीवनाचे आम्हास नियोजन केले आहे. अरे वंदितो अवघा विश्व सारंग तथागताला. वंदितो हा अवघा विश्व सारंग तथागताला. कारण बुद्धाने मानवतेचे संशोधन केले आहे. मानवतेचे संशोधन दादानी आमचं स्वागत केलं. आवाज गेला दादा. मला त्रास होईल यार. मला घायचं रात्रभर. तुला असं वाटतं की आवाज कमी केल्यानंतर मशीन होणार नाही असं नाही होणार नाही. कारण मला त्रास कळतोय ना दादा. मला हॅमिंग होते माझ्या आवाजाला. हॅलो हॅलो बास आता भरपूर ठेवला आहे. हॅलो बस बस. आणि म्हणून या गावासाठी बंधून विशेष कालच लिहिलं गीत. जनाब सारंग पवार ज्यावेळेस मी गावामध्ये बंधून आलो त्यावेळेस मी सांगितलं ह्या गावाचा इतिहास काय. या गावाचा इतिहास काय आहे आणि सांगितल्यानंतर लगेचच सारंग पवारने एक मला गीत पाठवून दिलं. आणि या गावाचं म्हणणं काय आहे, आमच्या राजन माडकांचं म्हणणं काय, आमच्या मनोदादांचं म्हणणं काय आहे, आमच्या गुरुजींचं म्हणणं काय, आमच्या तांबे साहेबांचं, आमच्या सगळ्या तांबे साहेब मंडळींचं, या सर्व महाडिक मंडळींचं काय म्हणणं आहे दापोली तालुक्यामध्ये काय घडलं पाहिजे. अरे या मिळूनी काय म्हणतात आमचे कार्यकर्ते इथले. अरे या मिळूनी खूप बंधन ह्या लोकांची भावना आहे आणि त्या भावनेने ते म्हणतात काय. अरे या मिळूनी ह्या सगळ्या पंचक्रोशीला सांगत आहे. अरे या मिळूनी रे संघटित व्हारे.
चळवळीला योगदान अरे चळवळीला योगदान आरतीच वंदन आहे आम्हाला काय करायचं शिसोडकर काय सांगतात ह्या संपूर्ण दाखवत आले काय सांगतात काय हो आली आली हो आली आली पुन्हा पेशवाई ओपन कर ना यार ओपन कर मला त्रास होतो यार थोडस बंद का करतो यार हलवतो कशाला करण्या वंचित आम्हा शिक्षणाला आमचे दादा बंधूंनो बऱ्याच जणांनी पैसे दिलेत पण बऱ्याच जणांची नावं घेतली नाहीत बांधवांनो कारण की मध्येच आपला तो मोड निघून जातो आणि बंधूंनो करण्या वंचित आम्हा शिक्षणाला बांधवांनो असू द्या काही असो ज्या गोष्टी आहेत आपल्याच आहेत
आणि ते आपल्यासाठीच आहेत बंधूंनो. पण बंधूंनो सांगावंच वाटतं की आज देशामध्ये बंधूंनो शिक्षण हे बंधूंनो शिक्षणाचं बाजारीकरण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये सांगितलं होतं देशातल्या असणाऱ्या उत्पन्नापैकी 75% पैसा हा आपला उत्पन्नापैकी 75% पैसा हा आरोग्य आणि शिक्षणावरती खर्च करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारची बंधूंनो तरतूद केली होती. पण ह्या व्यवस्थावादी लोकांनी बंधूंनो शिक्षणाची बाजारी करून टाकलं आणि आम्हाला जेणेकरून शिक्षणापासून आम्ही वंचित व्हावे. आज तुम्हाला माहिती असेल की जगातला भारतातलं सर्वात सुशिक्षित राज्य म्हणजे केरळ समजलं जातं. पण आज केरळमध्ये बांधवानो केरळमध्ये सर्व शाळा कॉलेज ही गव्हर्नमेंटचे आहेत. पण आपली बंधूंनो नाहीत बंधूंनो का? आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या बरोबर गोष्टी ऐकल्या आणि त्याचं बंधूंनी बाजारीकरण केलं. आणि बंधूंनो आज आम्हाला बघा हे आमच्या दादांची सासरवाडी केलं त्यांना चांगला अनुभव आहे बरोबर ना. हो समीर पवार यांनी या गीताला बक्षीस दिलं, त्यांचा आभार. हे बंधूंनो, हे धागावर आले म्हणून त्यांचं नाव घेतो, कारण माझं म्हणणं आहे की शिरसोळकरांचं सांगणं आहे त्यांना आणि त्या सांगण्याचं ते अनुमोदन करत आहेत. कारण धागावरून आलेले लोक बंधूंनो त्या गोष्टीचं अनुमोदन करत आहेत आणि शिरसोळकर सांगत आहेत काय,
बघा ह्या गावात काही गावाच्या गोष्टी माहिती नसतील पण शिरसोडकरांना माहिती आहेत, कारण मला शिरसोडकर माहिती आहेत. कसे हो बोधी दया आणि जयंती सण साजरी करते, जयंती साजरी करते बंधूंनी संकल्प कोण करत नाही. पण आज शिरसोली गावामधला संकल्प काय आहे? हो बोधी दया दीक्षाभूमीवर पण काही लोकांनी केलं हस्तांतरण केलं आहे. बंधूंनो, शोकांतिका आहे की जिथे बाबासाहेबांनी 1956 ला मोठा संकल्प केला की या भारताला बोधवायचे. आमच्या समोर बांधून दोन स्वप्न बाबासाहेबांनी ठेवलं. एक म्हणजे पूर्ण भारताला प्रबुद्ध भारत करण्याचं आणि या भारतामध्ये शासन करते जमात म्हणून जन्मास येण्याचं. अरे त्या काळामध्ये आमची कुणाची घरं होती आणि तरीही बाबासाहेब आम्हाला म्हणतात, अरे जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासन करते जमात. अरे मोदी गया महाविहारासाठी, फुलडा देऊ मिळून कोटी दीक्षाभूमी 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 आमाती हात दी काय देई दीक्षाभूमी आम्हा हात दी. अरे सत्ता आपली इथे गाजली. अंतिम सत्य सांगतात आणि तेच अंतिम सत्य शिरसोलीकर आमच्या पूर्ण तालुक्याला जिल्ह्याला सांगतात. काय हो दिल्ली ताबीज करणे आम्हाला, हो दिल्ली ताबीज करणे आम्हाला,
तडजड पाहून आमच्यामध्ये विसंगती पाहून बंधून इथले गावात लोक म्हणतात अरे बाबा एकत्र या एकत्र या एकत्र या. आणि बंधून अचानक जयंती साजरी करून आज मॅसेज देत आहे. बंधूंनो मला एक 5-6 दिवसापूर्वी आमच्या राजेंद्रदादांनी सांगितलं माझे ते सिनियर आहेत आम्ही एकाच ठिकाणी शिक्षण घेतलं आहे. बंधून ही बरीचशी लोक इथे आहेत की माझ्याबरोबर त्यांनी शिक्षण घेतलं आहे. आमचा अजित माडिक आहेत. ही सगळी बंधूंनो माझी बंधू ही माझी मंडळी आहे. बंधूंनी आम्ही एका आंबेडकरी चळवळीच्या असणाऱ्या सेंटर मध्ये बंधूंनो शिक्षण घेतलं होतं. आणि बंधूंनो म्हणून ही चळवळ उभी राहण्यासाठी त्यांचं बंधूंना आठवण प्रयत्न केला. आणि म्हणून ते लोकांना सांगतात अगदी हर दिल्ली काबीज करणे राजा हो तुम्ही जागेवारे. चळवळीला रे योगदान द्या रे